चला, प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रभू महान आहे प्रियानो, त्याची दया सनातन आहे. जो प्रभू आम्हाला कधी सोडत नाही, कधी टाकत नाही. तो आमच्या बरोबर असणारा देव, आमची प्रार्थना ऐकणारा देव. प्रियानो, मला सांगू द्या, आजच्या विषयाकडे आपण जात असताना आजचा विषयच मी तुमच्याकडे घेऊन आलेले आहे की प्रार्थना कार्य करते. किती जणांच्या जीवनामध्ये अनुभव आहे प्रियानो की भरपूर परमेश्वराने तुमची प्रार्थना ऐकली. आम्ही जर या ठिकाणी विचार केला प्रियानो, विचार करत असताना आम्ही जर फक्त म्हटलो, आम्ही 2 मिनिट थांबलो, तरी आम्ही आठवण केलं तर आमच्या लक्षात येईल की आमच्या जीवनामध्ये प्रभूने अशा अनेक प्रार्थनेची उत्तरं आमच्या जीवनात दिलेली आहे. आणि अनेक समस्या आम्ही देवाकडे घेऊन गेलेलो होतो. अनेक कष्टातून आम्ही जात होतो, समस्येतून जात होतो. आम्ही प्रभूकडे गेलो, आम्ही प्रभूकडे प्रार्थना केली आणि प्रभूने आम्हाला उत्तर दिलं. आमेन. आम्हा प्रत्येकाचा अनुभव आहे प्रियानो. कारण प्रभूचं वचनच सांगतं की प्रार्थना कार्य करते. आम्ही जर मत्तेचा 7 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये जर वाचलं, तर त्या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगतं, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. प्रियानो, मला सांगू द्या, मागणं म्हणजे काय? मागणं म्हणजे आमची गरज, आमच्या गोष्टी त्या देवाकडे घेऊन जाणं. मागणं म्हणजे प्रियानो, मला सांगू द्या की त्या प्रभूवर अवलंबून राहणं. मागणं म्हणजे काय प्रियानो, मला सांगू द्या, आमच्या गरजेसाठी, आमच्या गोष्टीसाठी आम्ही पूर्णपणे त्या देवाकडे जाणं, त्या प्रभूवर विश्वास ठेवणं, त्या प्रभूकडून उत्तराची अपेक्षा करणं. प्रियानो, मला सांगू द्या, कधी कधी मागणं आपल्याला अवघड जातं. कधी कधी आम्ही विचार करतो की आम्ही का मागितलं पाहिजे, प्रभूला समजत नाही का, प्रभूला दिसत नाही का, कधी कधी असे प्रश्न आमच्या मनात येऊन जातात. प्रियानो, मला सांगू द्या, परंतु मला सांगू द्या, देव बाप्पा आमची काळजी घेणारा देव आहे. तो आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. जरी प्रभूला समजतं, आमच्या गरजा, आमच्या गोष्टी प्रभूला दिसतात प्रियानो. आम्ही जर त्या ठिकाणी एक दाखला पाहिला की 5,000 लोक येशूच्या मागे, त्याच्या नित्य परमेश्वराच्या मागे त्याचे वचन ऐकण्यासाठी फिरत होते प्रियानो. आणि ज्या वेळेस प्रभूने पाहिलं की ते दिवसभर माझ्या बरोबर आहेत, प्रभूला त्यांचा कळवळा आला प्रियानो. आणि प्रभूला त्यांची गरज समजली की त्यांना आता भूक लागलेली असणार आहे. प्रियानो, मला सांगू दे, आमच्या प्रभूला समजत नाही असं नाही. तो आमची प्रत्येक गरज जाणतो. तो कळवळ्याने भरलेला परमेश्वर आहे. तो आमची प्रत्येक अंतःकरणातील गोष्ट जाणतो प्रियानो. परंतु प्रभूची इच्छा आहे की आम्ही त्याच्याकडे यावं, आम्ही त्याच्या जवळ यावं, आम्ही विश्वासाने त्याला हाक मारावी. प्रियानो, मला सांगू द्या, मागणं म्हणजे प्रभूला हाक मारणं आहे. प्रियानो, मला सांगू द्या, इर्मया 33:3 मध्ये देवाचं वचन सांगतं, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. प्रियानो, मला सांगू द्या, आमच्या हाकेसाठी प्रभू तयार आहे. आमची हाक ऐकण्यासाठी प्रभू तयार आहे. आम्ही ज्यावेळेस त्याला हाक मारतो प्रियानो, तो प्रभू आमची प्रार्थना ऐकतो. आजच्या विषयातून मला तुम्हाला हेच सांगायचंय की प्रार्थना कार्य करते प्रियानो. प्रियानो, बऱ्याचदा आम्ही प्रार्थना करतो आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही आणि आम्ही निराश होऊन जातो. आणि कधी कधी आम्ही गिवअप करतो प्रियानो, आम्ही सोडून देण्याचा विचार करतो. परंतु मला सांगू द्या, आज मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या की तुमच्या जीवनामध्ये आत्तापर्यंत जी काही प्रार्थना विनंती तुम्ही तुमच्या प्रभूकडे केलेली आहे, ती प्रार्थना बंद करू नका. कारण प्रियानो, मला सांगू द्या, प्रभूकडे चांगली वेळ आहे आणि प्रभू त्याच्या योग्य वेळेमध्ये आमच्या जीवनात कार्य करतो. आणि ज्या वेळेस आम्ही विश्वासाने त्याला हाक मारतो प्रियानो, कदाचित आम्ही केलेली प्रार्थना आम्ही विसरून जाऊ, परंतु आमचा प्रभू त्याच्या वेळेमध्ये, त्याच्या समयामध्ये प्रभू तो आम्हाला उत्तर देतो. इर्मया 33:3 तेच सांगतं की तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. ज्यावेळेस आम्ही त्याला हाक मारतो प्रियानो, तो आमची हाक ऐकतो. प्रियानो, मला सांगू द्या, तो 38 वर्ष दुखणे करी, कदाचित त्याच्या जीवनामध्ये 38 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी प्रभूला कधी हाक मारली नसेल प्रियानो. त्यांनी त्याचे स्वतःचे प्रयत्न केले. तो स्वतःहून त्या ठिकाणी त्या तलावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होता प्रियानो. मला सांगू द्या, एक गोष्ट त्याच्या जीवनात घडली, एक वेळ त्याच्या जीवनात आली प्रियानो, ज्यावेळेस प्रभूने त्याला उठवलं, प्रभूने त्याची परिस्थिती बदलली, प्रभूने त्याच्या आजारपणातून, त्याच्या समस्येतून, त्याच्या अडचणीतून त्याला बाहेर काढलं. म्हणून मला सांगू द्या प्रियानो, आमची प्रार्थना आमचा प्रभू ऐकतो. आमच्या प्रार्थनेचं उत्तर प्रभू देतो प्रियानो. याकोबाचं अध्यायाने जर पाहिलं आपण, 5वा अध्याय आणि त्याच्या 13 ते 19 वचनामध्ये आपण वाचलं, तर आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की
15वं वचन, विश्वासाची प्रार्थना दुःख नाही तास वाचवेल आणि प्रभू त्यास उठवेल. प्रियानो, मला सांगू द्या, विश्वासाची केलेली प्रार्थना, आमची प्रार्थना ही विश्वासाची असावी. प्रार्थना करण्यामध्ये देखील अट आहे प्रियानो. फक्त प्रार्थना नव्हे, तर आमची प्रार्थना ही विश्वासाची असावी. आणि ज्यावेळेस विश्वासाने मी प्रार्थना करतो, तो प्रभू आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. आणि त्याच अध्यायाच्या 17 वचनामध्ये जर आपण पाहिलं, एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा होता. त्याने पाऊस पडू नये म्हणून आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. मला सांगू द्या, एलिया हा आमच्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. तो मनुष्य स्वभावाने भरलेला होता. परंतु ज्या वेळेस त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली, त्यावेळेस प्रियानो, मला सांगू द्या, त्याच्या प्रार्थनेचं हे फळ मिळालं की त्या ठिकाणी 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. प्रियानो, मला सांगू द्या, किती प्रबळ ती प्रार्थना होती. पाऊस थांबला. प्रियानो, मला सांगू द्या, आमच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. ज्यावेळेस आम्ही आमच्या विश्वासाने त्या प्रभूकडे येतो, त्या प्रभूकडे प्रार्थना करतो प्रियानो, तो प्रभू आमची प्रार्थना ऐकतो. आमच्या विश्वासाची प्रार्थना दुःख नाही तास वाचवते. आमच्या विश्वासाची प्रार्थना आमच्या गोष्टींना बदलते. आमच्या विश्वासाची प्रार्थना प्रियानो, मला सांगू द्या, आमच्या जीवनामध्ये चमत्कार घेऊन येतो. प्रियानो, मला सांगू द्या, आमचा प्रभू आमची प्रार्थना ऐकतो. आमच्या प्रभूला आमची काळजी आहे. प्रियानो, आमचा प्रभू कळवळ्याने भरलेला परमेश्वर आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे येतो प्रियानो, तो आमची काळजी घेतो. म्हणूनच देवाचं वचन सांगतं की मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. आणि ज्यावेळेस प्रियानो, मला सांगू, हिजकिया राजाच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, हिजकिया राजा हा मरणास टेकलेला होता प्रियानो. आणि ज्यावेळेस त्याला समजलं की आता तो मरणार आहे प्रियानो, मला सांगू द्या, तो आपल्या आपल्या घरामध्ये, आपल्या हॉलमध्ये कदाचित तो गेला आणि त्याने आपलं मुख प्रियानो, मला सांगू त्या भिंतीकडे करून प्रभूकडे रडून प्रार्थना केली. आणि त्याच्या प्रार्थनेचं उत्तर, मला सांगू द्या, की परमेश्वराने त्याचे वर्ष 15 वर्षाने वाढवून दिले. प्रियानो, मला सांगू द्या, आमची प्रार्थना परिस्थिती बदलते. देवाच्या नियमाच्या गोष्टी बदलणारा आमचा परमेश्वर, जो नियम, जी सूचना परमेश्वराने त्याला दिली होती की तो मरणार आहे, परंतु मला सांगू द्या, त्याने केलेली प्रार्थना त्याच्या जीवनामध्ये कार्य केले. त्याला आयुष्य वाढवून भेटलं. प्रियानो, किती अद्भुत आहे. मला सांगू द्या, प्रार्थना अद्भुत आहे प्रियानो. म्हणूनच आजच्या विषयामध्ये प्रार्थना कार्य करते. आम्ही ज्या कुठल्या गोष्टीला घेऊन ज्यावेळेस प्रभूकडे येतो, त्यावेळेस प्रभू आमची प्रार्थना ऐकतो. आजच्या वचनातून एकच उत्तेजन घेऊया की प्रार्थना कार्य करते. आमची कुठलीही परिस्थिती, आमची कुठलीही गरज असू द्या प्रियानो, ज्यावेळेस आम्ही विश्वासाने त्याच्याकडे येऊ, त्याला हाक मारू, तो प्रभू आमची प्रार्थना ऐकतो. कारण त्या प्रभूला आमची गरज माहिती आहे. त्या प्रभूला आमचा कळवळ आहे प्रियानो. कारण देवाचं वचन सांगतं, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे जातो, आम्हाला मार्ग सापडतो. आम्ही ज्यावेळेस त्याच्याकडे जातो प्रियानो, आम्हाला गोष्टी प्राप्त होतात प्रियानो. फक्त आमच्या विश्वासाची, प्रार्थनेची गरज आहे. आम्ही विश्वासाने ज्यावेळेस प्रभूकडे जाऊ, तो प्रभू आम्हाला सहाय्य करतो. म्हणून विश्वासाने प्रभूकडे जाऊया, त्या प्रभूकडे प्रार्थना करूया. आमची प्रत्येक गरज घेऊन आम्ही त्या प्रभूकडे येऊया. दिवसांमध्ये जी कुठली प्रार्थना आम्ही केलेली आहे, त्या प्रार्थनेचं उत्तर प्रभू देणार आहे प्रियानो. आम्ही विश्वासाने ते स्वीकारूया. आजच्या या वचनाने उत्तेजित होऊया. आपल्या प्रार्थनेच्या जीवनाला आपण वाढूया. प्रार्थनेचं जीवन जर आमच्या जीवनामध्ये थंडावलं असेल प्रियानो, नव्याने ते प्रभूकडे येऊ आणि त्या प्रभूला म्हणूया की प्रभू, मी माझी प्रार्थनेची वेदी मांडत आहे. आणि पुन्हा नव्याने आपण प्रार्थनेसाठी प्रबळ होऊया प्रियानो. आपण त्या प्रभूकडे येऊ, त्या प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभू, तुला उंचावतो, तुला गौरव देतो, तुझी उपकार स्तुती करतो. खरोखर तू प्रार्थना ऐकणारा देवस. माझ्या बाप्पा, आमच्या प्रार्थनेच्या जीवनामध्ये वाढ करण्यासाठी तुझी कृपा दे. प्रार्थनेबरोबर विश्वास आमच्या जीवनामध्ये असण्यासाठी तुझी कृपा, तुझं सहाय्य आम्हाला पुरव. पवित्र देव बाप्पा, आमची विकनेस, आमची निराशा, आमच्या प्रत्येक डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टींना आम्ही कॅन्सल करतो आणि प्रार्थनेच्या जीवनाला प्रभू आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो. तू आम्हाला चालू आणि प्रार्थनामय जीवनामध्ये आम्हाला खंबीर असं कर प्रभूजी. विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते, त्याप्रमाणे प्रिया प्रभू आम्हाला कृपा दे. विश्वासाने तुझ्या जवळ येण्यासाठी आणि प्रार्थनेमध्ये वाढण्यासाठी तुझी कृपा दे. तुला धन्यवाद देतो पिता, तुझी स्तुती करतो. सर्व गौरव परमेश्वरा तुला देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनंती करते, म्हणून तो आई. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड.